तुम्ही कधी असा ॲक्टर पाहिलाय का ज्याचं आयुष्य स्क्रिप्टपेक्षा जास्त सिनेमॅटिक आणि त्याचा कमबॅक तर ब्लॉकबस्टरपेक्षाही भारी? हो, असा एक हिरो जो हिरो नाही पण विलन म्हणून आज संपूर्ण सोशल मीडियावर ट्रेंड करतोय, तो म्हणजे रेहमान डकैतच्या लुकमधला अक्षय खन्ना. त्याचा एंट्री सीन, त्याचा इंटेन्स लुक आणि त्या अरेबिक सॉन्गवरचा त्याचा स्वॅग लोकांनी अक्षरशः अक्षयला डोक्यावर घेतले. आणि हो, याच गाण्याच्या सेटवर अक्षयने चक्क ऑक्सिजन सिलेंडरमधून श्वास घेतला, कारण लडाखमध्ये ऑक्सिजनची पातळी कमी असल्याने त्याला श्वास घ्यायला त्रास व्हायचा. म्हणूनच अक्षयला ऑक्सिजन सिलेंडरसोबत ठेवायला लागायचा. यात अक्षय खन्नाची फिल्मी कहाणी आज आपण थोडक्यात पाहूयात. एक काळ असा होता की लोक म्हणायचे हा मुलगा बॉलिवूडचा फ्युचर आहे, पण एक वेळ अशीही आली की त्याच्याकडे कामच नव्हतं, फक्त एका गोष्टीमुळे, कारण त्याचं टक्कल पडलं होतं. 1997मध्ये बॉर्डर चित्रपटात भरपूर मोठे कलाकार असूनही अक्षय खन्नाचा शांत आणि क्लास अभिनय प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. त्याच्या चेहऱ्यावरची निरागसता, डोळ्यातील सिन्सिरिटी आणि बोलण्यातला सॉफ्टनेस, यानंतर ताल, दिल चाहता है, दीवानगी, हलचल हे फक्त चित्रपट नव्हते तर त्याच्या वर्सटाईल ॲक्टिंगची झलक होती. नंतर हळूहळू त्याच्या डोक्याला टक्कल पडायला लागली आणि मग काय आपलं बॉलिवूड इथे टॅलेंटपेक्षा लुक्सला जास्त महत्त्व दिलं जातं. कदाचित म्हणून डायरेक्टरांना वाटू लागलं की कॅमेऱ्यावर तो हिरो मटेरियल दिसत नाही, मग त्याचे रोल कमी झाले. या काळात अक्षयने कमी इंटरव्ह्यू, कमी पब्लिक अपिअरन्स ठेवत स्वतःसाठी काही वर्ष घेतली. मग अचानक 2016-17मध्ये गोष्टी बदलायला सुरू झाल्या. सेक्शन 375 या चित्रपटातील त्याची वकिलाची भूमिका ती इतकी शक्तिशाली संतुलित होती की त्याने लिटरली प्रेक्षकांना दाद द्यायला भाग पाडले. मग दृश्यम 2 आणि छावामधील त्याच्या परफॉर्मन्सने फॅन्स, क्रिटिक्स, इंडस्ट्री या सगळ्यांना एकच दाखवलं, टॅलेंट नेव्हर डाईज. खरंच अक्षय खन्नाची जर्नी शिकवते, लुक्स तात्पुरते असतात पण टॅलेंट आणि ओनेस्टी हे आयुष्यभर चमकतात. आज अक्षय खन्ना फक्त एक ॲक्टर नाही तर तो एक कमबॅक इन्स्पिरेशन बनला आहे. मग तुम्हाला अक्षय खन्नाची कोणती भूमिका जास्त आवडली हे आम्हाला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.